चमचमीत असा कटवडा बनवायचा आहे, पण तुम्हाला कोल्हापुरी स्टाईलमधला कटवडा जमत नाही? चला तर मग बघूया आजची रेसिपी. सुरुवातीला काय करायचे, एक कढई घ्यायची, त्यामध्ये एक 2 ते 3 चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे. आता या तेलामध्ये मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे स्लाइसमध्ये चिरून घेतलेले आहेत. आता ते आपल्याला व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचे आहेत. तुम्हाला जितपत क्वांटिटी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही कांद्याचे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. इथे व्यवस्थित कांदा भाजत आला की आपल्याला त्यामध्ये पुढील साहित्य ॲड करायचं आहे. त्यात लसूण पाकळ्या, त्याचबरोबर 1 इंच आल्याचा तुकडा यामध्ये मी ॲड केलेला आहे. आता हे व्यवस्थित जोपर्यंत कांद्याचा कलर व्यवस्थित असा तांबूस येत नाही तोपर्यंत आपल्याला मध्यम आचेवर याला परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये मी इथे अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस घातलेला आहे. चमच्यानुसार, पोह्याच्या चमच्यानुसार 3 चमचे हा खोबऱ्याचा कीस आहे. व्यवस्थित खोबऱ्याचा कीस परतून झाला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता हे सगळे मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी थोडीशी चवीसाठी कोथिंबीर ॲड केलेली आहे. आता हे मिश्रण आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. आता कट बनवण्यासाठी इथे मी एक 4 ते 5 चमचे तेल घेतलेलं आहे. कट बनवताना नेहमी तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं. आता यामध्ये आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले हे मिश्रण यामध्ये ॲड करून घ्यायचे व आपल्याला जोपर्यंत यातले मॉइश्चर पूर्णपणे निघून जात नाही, त्याचबरोबर मी बारीक करताना थोडासा पाण्याचा वापर केला होता, ते पाणी निघून जात नाही व त्याला छान असे तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला मध्यम आचेवर याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. गॅस अजिबात मोठा करायचा नाही, नाहीतरी मसाले करपतील. जर तुमचा मसाले थोडेसे करपाले तसे वाटले तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता. मसाले व्यवस्थित असे परतून झाले, थोडासा याला तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तेल सुटलेलं आहे, या टायमाला आपल्याला मसाले यामध्ये ॲड करून घ्यायचे. इथे मी लाल तिखट ॲड केलेलं आहे, 1 चमचा लाल तिखट ॲड केलेले आहे. त्याचबरोबर बेडगी मिरचीची पावडर मी इथे 1 चमचा ॲड केलेली आहे. बेडगी मिरची ही मी कलरसाठी वापरलेली आहे, त्याला ते अजिबात तिखट नसते. तुमच्या आवडीनुसार तिखटाचे प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. आता यामध्ये अर्धा चमचा आपल्याला हळद ॲड करून घ्यायची आहे. त्याचबरोबर इथे मी थोडासा उरलेला मसालाही ॲड करते, ते म्हणजे चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचे आहे. आता हे व्यवस्थित आता आपण परतून घेऊयात. व्यवस्थित परतून झाले की याला थोडासा छान असा कलर येतो, त्याचबरोबर तेल सुटायलाही सुरुवात होते. व्यवस्थित असे याला तेल सुटोस्तोपर्यंत परतून घ्यायचं. त्याचबरोबर आता आपण जे कोरडे मसाले ॲड केलेत ते व्यवस्थित असे परतून झाले की यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचे आहे. नेहमी कट करताना कोणत्याही भाजीचा कट करताना गरम पाणी यामध्ये ॲड करायचे, जेणेकरून काय होते त्याचा कट अजिबात जात नाही व त्याची चव अजिबात बदलत नाही. मेन असतं ते म्हणजे चव जर तुम्हाला कटाची बदलायची नसेल तर यामध्ये उकळून घेतलेले गरम पाणीच यामध्ये गरम आपल्याला घालायचे आहे. आता व्यवस्थित असे हे मिक्स करून ढवळून घ्यायचे व मंद आचेवर आता आपल्याला याला उकळत सोडायचं आहे. तोपर्यंत हा मसाला व्यवस्थित असा कट आपला तयार होईल. आता इथे आपण वड्यासाठी लागणारी भाजी बनवून घेऊया. त्यासाठी 1 चमचा मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला थोडंसं मसाला ॲड करायचा आहे, तो म्हणजे लसूण व मी हिरवी मिरची जरा ठेचून घेतलेली आहे. 7 ते 8 लसूण पाकळ्या, त्याचबरोबर 3 मी इथे हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत, त्या व्यवस्थित अशा ठेचून घेतलेल्या आहेत. आता त्या तेलावर परतून घ्यायच्या. तुमच्या आवडीनुसार यामध्येही तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. थोडासा मी 4 ते 5 पाकळ्या कढीपत्ता यामध्ये घातलेला आहे. कढीपत्ता जर तुम्हाला यामध्ये आवडत नसेल तर तुम्ही हा काढूनही घेऊ शकता. त्याचबरोबर इथे थोडीशी हिंग घालायची. त्याचबरोबर थोडीशी आपल्याला यामध्ये हळदही घालायची आहे. फक्त काय करायचं, हळद घालताना आपल्याला गॅस थोडासा बंद करून घ्यायचा आहे. हळद घातली की गॅस बंद करून घ्यायचा, जेणेकरून काय होतं ते मसाला आहे हळदीचा तो अजिबात करपत नाही. आता व्यवस्थित गरम कढई असते, यामध्ये हळद थोडीशी परतून झाली की यामध्ये मी इथे 3 मध्यम आकाराचे बटाटे वापरलेले आहेत, ते वाफवून घेतलेले आहेत. आता ते आपल्याला यामध्ये ॲड करून व्यवस्थित अशी मॅश करून हे परतून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा यावेळी मी गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे.
गॅस अजिबात चालू ठेवायचा नाही. गॅस चालू ठेवल्याने काय होते, भाजी ही पातळ बनते, त्यामुळे तुमचे वडे व्यवस्थित असा आकार घेत नाही. ही खूप महत्त्वाची टीप आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ व थोडीशी मी इथं कोथिंबीर यावर भुरभुरलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे व हे मिश्रण व्यवस्थित असं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. मिश्रण थंड झाले की इथे मी याचे वडे बनवून घेतलेले आहेत. मोठे 4 वडे व छोटासा असा 1 वडा इथे तयार झालेला आहे. आता याच प्रमाणानुसार इथे आपण पीठ घ्यायचं आहे. काय होतं, वडे सुरुवातीला करून घेतले की त्या अंदाजाने आपल्याला पीठ करून घेता येते. सुरुवातीलाच पीठ घेतले की आपल्याला पीठ हे व्यर्थ जाते किंवा वाया जाते व आपल्याला व्यवस्थित असा अंदाज येत नाही. वड्यानुसार आपल्याला इथे डाळीचे पीठ इथे मी घेतलेलं आहे ते व्यवस्थित. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा इथे मी तांदळाचे 2 चमचे इथे मी तांदळाचे पीठ घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे काय होतं, कुरकुरीत आपले असे वडे तयार होतात. छान असं त्याला कोटिंग येतं. त्याचबरोबर थोडंसं किंचित असं इथे मी मीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर किंचित असा सोडा वापरायचा. खूप किंचित म्हणजे खूप किंचित वापरायचा आहे. त्याचबरोबर किंचित अशी हळद वापरायची, त्यामुळे वड्याला खूप छान असा कलर येतो. आता थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला ह्याची स्लेरी बनवून घ्यायची आहे किंवा आपल्या चमच्याला एक कोटिंग येईपर्यंत अशी घटसर अशी पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे. जास्त घटसर बनवायची नाही किंवा जाडसर सैली बनवायची नाही. बघत असाल व्हिडिओमध्ये, या पद्धतीने आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. इथे मी डाळीचे चण्याचे पीठ वापरलेले आहे. त्याचबरोबर आता आपल्याला वडे पिठामध्ये बुडवून व्यवस्थित असे आपल्याला वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कसं आवडतं त्या पद्धतीने तुम्ही वड्याचे प्रमाण किंवा वड्याची जी साईज आहे ती जास्त किंवा कमी किंवा बारीक, जाड, पातळ ठेवू शकता. इथे मी तुम्हाला दाखवते की व्यवस्थित असा वडा कोणत्या रंगावर तळून घ्यायचा. इथे बघा मस्त असा कलर आलेला आहे वड्याला. वडे लगेच तळून होतात, त्याला जास्त वेळ लागत नाही, कारण की भाजी ऑलरेडी शिजलेली असते. वरचं जे कोटिंग असतं ते तळण्यासाठी जास्त वेळ असा लागत नाही. आता कट वडा सर्व करण्याची एक वेगळी पद्धत आहे, ती मी तुम्हाला दाखवते, जी आमच्या कोल्हापुरामध्ये या पद्धतीने सर्व केली जाते. काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनेही सर्व केली जाते. आता यावर आपल्याला कट घालायचा आहे. आता त्याबरोबर आपल्याला इथे बारीक चिरून घेतलेला कांदा, त्याचबरोबर कोथिंबीर यावरती भुरभुरून घ्यायची आहे. या पद्धतीने हा तुम्ही कटवडा असाच खाऊ शकता किंवा पावासोबतही खाऊ शकता. मस्त असं मी साईडला कट दिलेला आहे. सुंदर असा कटही आलेला आहे. त्याचबरोबर यावर आता बारीक आपली जी शेव असते ती शेव भुरभुरून घ्यायची, कोथिंबीर ॲड करायची. या पद्धतीने आपला हा कटवडा तयार झालेला आहे. आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हाच भेटूया अशा चमचमीत, झणझणीत अशा मसालेदार रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.